हाय फ्रेंड्स, स्वात किचनमध्ये मी स्वाती आपलं सर्वांचे स्वागत करत आहे. तर तुम्ही मिसळ पाव, मिसळ ब्रेड खाल्ला असेल तर आज आपण मिसळ पुरी खाणार आहोत. तर टाईम न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. तर ती कढई ठेवलेली आहे. तर इथे मी आता कांदा फ्राय करून घेणार आहे आणि नंतर टोमॅटो. तर हे आपल्याला मिसळ करायची आहे ना, त्याच्यासाठी वाटण करणार आहे आणि थोडंसं सुकं खोबरंही घेणार आहे. तर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गुलाबी कलर येईपर्यंत. ते कुकर ठेवलेलं आहे, तेल टाकलेलं आहे एक पळी, त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल टाकलेले आहेत. इकडे पुरीचं पीठही मळून ठेवलेलं आहे मी. आता कुकर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये करणार आहे मी मिसळ. तर तेल गरम झाल्यावरती ते मी लसणाची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर हा वाटलेला कांदा टाकलेला आहे. तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपल्याला. छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटोची देखील मी प्युरी वाटून घेतलेली होती. तेलामध्ये टोमॅटो आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आणि त्यासोबत मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं होतं 1 चमच्यावरून. तर त्यानंतर इथे घरगुती मसाला टाकलेले 2 चमचे आणि काश्मीरी पावडर टाकलेलं 1 चमच्यावरून आणि छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर त्यानंतर इथे घरगुती मसाला टाकलेले 2 चमचे आणि काश्मीरी पावडर टाकलेलं 1 चमच्यावरून आणि छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे मसाला छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही जी आपली कडधान्ये आहेत जे शिजवून घेतलेले ते टाकायचे त्याच्यातलं पाणी देखील आता ओतते. त्याच्यातलं सर्व पाणी आणि कडधान्ये टाकलेले आहेत मी आणि याला छान मस्तपैकी शिजवून देऊया 7 ते 8 मिनटं. तोपर्यंत ना आपण पुऱ्या तळून घेऊया. चला, तर इथे आता पुऱ्या तळून घेत आहे मी. एकीकडे मिसळ ठेवलेली आहे. तर बघा कशा मस्त अशा टमफुगत आहे त्या पुऱ्या. तर पुरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, ते तुम्ही पाहू शकता. कशा मस्त आहेत ना फुललेल्या पुऱ्या. मिसळला उकळी आलेली आहे. तर मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि भन्नाट असा कलर आलेला आहे. तर आता आपण ना मिसळ ही सर्व करणार आहोत. तर मिसळ पुरी रेडी झालेली आहेत. बघा कशा मस्तपैकी पुऱ्या या फुललेल्या आहेत. सोबत आपली मिसळ आणि हे फरसाण. वा, काय मस्त लागते ना म्हणून सांगू ही मिसळ पुरी. तर कोणतेही तामझाम न करता अगदी घरच्या साहित्यापासून आपण ही मिसळ केलेली आहे. मोजक्या साहित्यापासून आपल्याला ही बनवायची आहे. तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर मात्र करा. चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.